तर नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा मेहनत करून परीक्षा द्यावी लागणार आहे। लातूरमधले पेपरफुटीचे मास्टरमाइंड अटकेत आहेत। पेपरफुटीच्या घटनेमुळे आता लातूरमध्ये दोन वास्तव आणि विदारक परिस्थिती दाखवणारी चित्र समोर येत आहेत। पैसे देऊन पेपर फोडत मेडिकलमध्ये प्रवेश मिळवणारे धनदांडगे विद्यार्थी आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचं आयुष्य पणाला लावून डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहणारे विश्वजित तेलंगेंसारखे विद्यार्थी। डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन गेली 3 वर्ष विश्वजित सातत्यानं नीट परीक्षेची तयारी करतो। 3 वेळा त्यानं परीक्षा दिली, मात्र प्रत्येक वेळी काही गुणांनी वैद्यकीय प्रवेश हुकला आणि यंदा पुन्हा पेपरफुटीच्या आरोपांनी त्याचं स्वप्न भंगलं। विश्वजित तेलंगेच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात। त्याच्या आजीनं किडनी दान करून त्याला नवं आयुष्य दिलं। उपचार सुरू असताना त्यानं अभ्यास सोडला नाही। पेपरफुटीसारख्या प्रकारांमुळे त्याची स्पर्धाच अन्यायकारक बनली आहे। किडनी प्रत्यारोपण आणि उपचारांवर मोठा खर्च झाल्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे। शारीरिकदृष्ट्या गंभीर आजारातून गेलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेष सवलत द्यावी अशी मागणी तेलंगे कुटुंबीय करतात। ज्या विद्यार्थ्यानं तिसऱ्यांदा नीटचा पेपर दिलेला आहे आणि 2 वेळेस त्याचे जे अटेम्प्ट होते ते उत्तम झाले होते, मात्र तिसरा अटेम्प्ट करताना त्याला किडनी फेल्युअर सारख्या आजाराला सामोरं जावं लागलं। त्याला डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा होती, मात्र दोन्ही वेळेस पेपर फुटला आणि आता तिसऱ्या वेळेसही पेपर फुटलेला आहे। मी ठरवूनच अभ्यास करत होतो, ठरवूनच माझं देह मी त्याच्या मागे जात होतो, पण त्याच्यामध्ये आता ह्या अशा अनेक अडचणी आल्या आणि त्या अडचणींना सामोरं जात जात शरीराचं इतकं वाटोळं झालं माझ्या की आता ते आयुष्यभरासाठी ते माझ्यासाठी खूप अवघड आहे जपणं। आज आयुष्यभर गोळ्या खाणे आणि हे असं झालंय की मीच एकटा म्हणून असे खूप विद्यार्थी आहेत ज्यांना असे आजार झालेत परीक्षेच्या नादात, करिअरच्या नादामध्ये त्यांचे पेपर फुटत गेले, ते तब्येतीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, कुणी मेंटली डिस्टर्ब झालं, कुणाला मोठे आजार झाले, पण ह्यांना कुठंच कसल्याच प्रकारे सरकार कन्सिडर करत नाही। काही लोक असे पण आहेत फेक PWD सर्टिफिकेट काढतात, पण PWD सर्टिफिकेट अशा आजारांना मिळायला पाहिजे, कारण हे एक प्रकारे अपंगत्वच आहे। लाईफ टाइम त्यांना कशाचा सपोर्ट लागणारच आहे, त्यांना कोणतरी काळजी घेणारा लागणारच आहे। माझं इतकंच म्हणणं आहे की याच्यासाठी काहीतरी तुम्ही करावा, अशा आजारांसाठी की PWD मध्ये कुठेतरी जागा द्यावी किंवा एखादी सीट कुठेतरी राखीव ठेवावी, जशी अपंगांसाठी असते तशी। तर एकच म्हणायचं, मी वेळेस होणार, लागणार म्हणजे लागणार। आणि तसं पाहिलं गेलं तर सर 4-5 वर्षाच्या खाली 500-490 सिमीला पण लोक लागले। तर ज्यावेळेस हे नेट फुटत चालला पेपर, त्यावेळेसच आज रँक वाढत गेला आणि हे त्यांचेच लोक लागत गेले। आज गरिबाचं कुठं काही नाही, गरिबाचं लेकरू कष्ट करायचं आणि मरायचं, एवढंच आहे सर। ह्याच्यात दुसरं काहीच नाही आणि हेच होत राहणार। हे मला तर हा नेटवर्कला असं झालंय, हा मुलाची जिद्द असल्यामुळे मी काहीच करू शकणार। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।